ABC subscribe rupees 50,000 for a business. A subscribes rupees 4,000 more than B. B and B rupees 4,000 more than C. Out of full stop, out of a total profit of rupees 35,000, A receives टोटल ए बी सी न 50,000 सबस्क्राईब केले एका बिझनेस साठी. त्यापैकी ए न 4,000 मोर दॅन बी म्हटलेलं आहे. बी न 5,000 मोर दॅन सी. काय करणार सांगा बरं ह्या केस मध्ये. सी इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, सी एक्स घ्या. मग बी काय होईल? एक्स प्लस 5,000. एक्स प्लस 5,000. ए काय होणार? हॅलो, ए ए काय आहे तुमचा? एक्स प्लस 5,000 प्लस 4,000. 4,000 होणार ना. येस सर. मग बी ची व्हॅल्यू टाकायची. एक्स प्लस 5,000 प्लस 4,000 म्हणजे 9,000 होईल. एक्स प्लस 9,000. आणि ए प्लस बी प्लस सी ह्या तिघांचे एकत्रित किती आहे? 35,000. 35 आहे का बाळा? 50,000. 50,000 आहे ना टोटल. Yes. मग एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा अगोदर आणि मला सांगा. काय आले एक्स ची व्हॅल्यू? हॅलो, एक्स ची व्हॅल्यू काय झाली? बाळानो, काय झाली एक्स ची व्हॅल्यू? काढली का नाही? बघा, ए ची काय आली? एक्स प्लस 9,000 आली, बरोबर ना? हॅलो, आवाज येतोय का माझा? येस सर. हा. बी ची किती आली? एक्स प्लस 5,000 आणि सी ची एक्स. ह्या तिन्हीची ऍडिशन करा, इक्वल टू 50,000 आहे. एक्स ची व्हॅल्यू काय आहे ते सांगा मला. हॅलो, कॅल्क्युलेशन करा जरा स्वतः. बेरीज वजाबाकीचे कॅल्क्युलेशन एवढा उशीर लागते का तुम्हाला? काय आलं? एक्स इज इक्वल टू 12,000. एक्स इक्वल टू 12,000. 12,000. मग ए चा शेअर काढा, बी चा काढा आणि सी चा काढा.
किती येते सांगा मला. काढला का? एचा किती आला? एचा शेअर किती आला? बरे A/2 B/2 C X प्लस 9,000 12 प्लस 9 म्हणजे 21,000 येईल. B चा किती येत आहे? 12 प्लस 5,000 17,000 आणि इकडे 12,000 येईल. म्हणजे 21:17:12 येईल. बरोबर का? येस सर. हा. टोटल प्रॉफिट आहे 35,000. त्यापैकी ए चा शेअर किती आहे? 21. किती पैकी? 50. 50 करे तिथं. 21 प्लस 17 प्लस 12 कर. किती येत आहे? 50 येते सर. 50 येते. 50 येते का? येस सर. हा. ते किती येते बघा, ते तुमचं फायनल आन्सर असेल. $40,700. डी ऑप्शन. 13,600 येते का? ऑप्शन डी 40,000. 14,700. 14,700 येते. ठीक. ह्याच्यात कोणाला काय अडचण आहे? हॅलो. नो सर. ठीक आहे. हॅलो बाळांनो. हॅलो. येस सर. ठीक आहे. नेक्स्ट घ्या. 3 partners shared the profit in a business in the ratio of 5:7:8. They had partnered for 14 months, 8 months, and 7 months respectively. What was the ratio of their investment? बिझनेस मध्ये प्रॉफिट 5:7:8 आहे. त्यांनी काय म्हणले? दे हॅड पार्टनर्ड फॉर 14 months, 8 months and 7 months respectively. सपोज पहिल्या पार्टनरनं X रुपये 14 महिन्यासाठी ठेवले, म्हणजे 14x गुंतवले. बरोबर का? येस सर. दुसऱ्याने Y अमाऊंट 8 महिन्यासाठी गुंतवली,
म्हणजे 8y झालं. आणि तिसऱ्याने झेड अमाऊंट 7 महिन्यासाठी गुंतवली तर काय झालं 7z. ह्याचं सिम्प्लिफिकेशन किती आलं पाहिजे 5:7:8. हॅलो हॅलो बाळानो. येस सर. आता पहिले दोन कन्सिडर केले मी 14x 8y काय येणार रे 14x/8y रेशिओ 5/7 येईल बरोबर का. त्याच्यावरून y ची व्हॅल्यू काढा. y इक्वल टू काय येईल. हॅलो 14 into 7x divided by 5 into 8 बरोबर का. सिम्प्लिफिकेशन करा 2 न भाग जाता इथं 49x/20 येते. ठीक आहे. तसंच (14x) आणि 7z याचा रेशिओ काय येईल 5:8 येईल बरोबर का. याच्यावरून झेड ची व्हॅल्यू सांगा मला काय ते सांगा मला झेड ची. हॅलो झेड ची व्हॅल्यू सांगा. काय आली 7 न भाग गेलात की 7 दुने 14 झालं 8 दुने 16 16/5 येते. 60x/5. मग x/y/z काढा. आपल्याला तेच काढायला सांगितलंय इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ काय येणार खाली लिहितो मी आता. तुम्ही ऑप्शन बी सर. काय ते बघा x 49/20 आणि 16/5 ना. यस सर. LCM 20 येईल म्हणजे 20 49 64. 4 येईल. ठीक आहे का. हॅलो
हॅलो सर 2 माईक ऑन आहेत. झालं. हॅलो बाळांनो झालं का ते? येस सर. लॅपटॉपचा व्हिडिओ बंद पडला, जाऊ दे. Capital A starts business with rupees 3500 and after 5 months B joins with A as his partner. After a year, the profit is divided in the ratio 2:3. What is the B's contribution in the capital? B's contribution in the capital विचारलेलं आहे त्यांनी. काय करणार सांगा? A च दिलेलं आहे तुम्हाला 3500. B चा आपण सपोज 5x कन्सिडर करू. हॅलो येस सर. हा, मग काय येणार सांगा? A to B. A 3500 आहे. B चं कॉन्ट्रीब्युशन X आहे 5 महिन्यासाठी, 5x कन्सिडर करू. 1 इयरचं सांगितलंय ना, म्हणजे याचं 3500 इंटू 12 होईल, बरोबर का? येस सर. मग ह्याचा रेशिओ दिलेला आहे आपल्याला त्यांनी. A/B हा रेशिओ आहे 2:3, म्हणजे 3500 इंटू 12 डिवायडेड बाय 5x इक्वल टू 2/3 येते. त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काय येईल रे? 5 न भाग जाईल इथं, 700 येते इंटू 12. 700 इंटू 12 इंटू 3/2 येईल. किती येते बघा x ची व्हॅल्यू सांगा मला. किती आले? x ची व्हॅल्यू किती आली? हॅलो बाळांनो 12,600. किती आली? 12,600. 12600.
सॉरी बाळानो, इथं आफ्टर 5 months म्हटलेलं आहे ना त्यांनी. हॅलो, Yes. आफ्टर 5 months म्हणजे उरलेले महिने किती राहिले? 7 राहिले. इथं 7 येणार, 5 नाही येणार. बरोबर आहे ना? हॅलो, Yes, sir. आफ्टर 5 months म्हणले म्हणजे 5 महिन्यानंतर. मग वर्षात किती महिने उरले? 7 महिने उरले ना. येस सर. तिथं 7x घ्यायला पाहिजे, म्हणजे इथं 500 होईल. आता करा. 9,000. आता येतं बघा answer. ऑप्शन डी. लक्षात आलं नाही? हॅलो, Yes. हा. हे सोडवा आता तुम्ही. A and B entered into partnership with capitals in the ratio of 4:5. After 3 months, A withdraw 1/4 of his capital and B withdraw 1/5 of his capital. The gain at the end of 10 months was rupees 760. Each share in this profit is. हॅलो, काय करणार सांगा? ए च कॅपिटल एक्स आहे असं कन्सिडर करा. बी च कॅपिटल वाय आहे असं कन्सिडर करा. त्याचा रेशिओ दिलेला आहे 4:5. बरोबर आहे का? हॅलो, Yes. आता 3 महिन्यापर्यंत त्यांनी किती गुंतवलेले असतील? 3x आणि 3y. बरोबर का? काढून किती घेतली अमाऊंट? -x/4 आणि -y/5 ही काढून घेतली. बरोबर का? Yes, sir. म्हणजे राहिलेली इन्व्हेस्टमेंट किती राहिली? x - x/4, y - y/5, म्हणजे टोटल 4x - x म्हणजे 3x/4 आणि 5y 4y/5. ही अमाऊंट किती महिन्यासाठी राहिली? 7 महिन्यासाठी. 10 महिने आहेत ना टोटल. Yes, sir. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट झाली 3x प्लस 7 into 3x/4 divided by 3y plus 7 into 4y/5. त्याचं सिम्प्लिफिकेशन काढा किती येते बघा.
खाली किती येते रे? $43 येतंय का? हॅलो, Yes, sir. आता 5 न वर मल्टिप्लाय करावं लागेल. खाली y आहे बरं का. हम्म. हा ह्याच्यावरून x ची किंवा y ची व्हॅल्यू काढा. काय येईल रे? हॅलो, x ची व्हॅल्यू 4/5 येईल का? 4y/5. Yes, हा sir. ना. x ची व्हॅल्यू टाका तिथं. $33/4 4y/5 खाली 43y/5. 4 ला 4, 5 ला 5, y ला y कॅन्सल. 30 33 upon 43. ते आलं. हा, मग A चा प्रॉफिट टोटल किती येतील? A चा प्रॉफिट विचारलाय ना. 33 आणि 43 म्हणजे किती झालं? 760 रुपये. त्यापैकी 33 आणि 43 करा ऍडिशन. 76. 76 म्हणजे 330 रुपये येईल. कळतंय का? Yes, sir. ऑप्शन ए. हे सोडवा आता, सांगा मला काय येतंय ते. हे झालंय ना लिहून? हॅलो, राहिलं सर. हॅलो, हॅलो, Yes, sir. झालं का? झालं. सोडवा ते.
काय आला आन्सर? सी ऑप्शन. बाकीच्यांचं? सांगा कसं आलं? ए आणि बी चा शेअर 3x आणि 5x आहे ना. बर. पुढं. मग ए आणि बी सी असा रेशो काढायचा. 3x into 12, 5x into 12 आणि 5x into 6 असा रेशो घ्यायचा. किती आलं? 36x, 60x आणि 30x. 6 न भाग जाते की. येस सर. हे सोडव. ABC rent a pasture. A puts 10 oxen for 7 months. B puts 12 oxen for 5 months. C puts 15 oxen for 3 months for grazing. If the rent of pasture is 175, how much C pays as his share of rent? Ten into 7 dash 2 किती येणार? 12 into 5 dash 2 15 into 3 कॉमन घालवायचं. किती येते बघा? 14:12:9. शीच 9 टोटल 175 आहे ना. 175 into 9 9 आणि 14 12 किती झाले? 26 9 35. किती येते बघा? 45. कळतंय नाही? येस सर. Yes, sir. What is our shares profit in a joint venture? First, Q started business investing rupees 80,000. R joined him after 3 months. P joined after 4 months with capital rupees 1,20,000 and got rupees 6,000 as his share profit. आता Q न 80,000 बिझनेस सुरू केलेला. 3 महिन्यानंतर आर जॉईन झाला, पण किती कॅपिटल न जॉईन झाला हे दिलेलं नाही. ठीक आहे. पी जॉईनड आफ्टर कॅपिटल. पीचं कॅपिटल दिलेलं आहे त्यांनी, पीचा प्रॉफिट दिलेला आहे, पण ह्या तिन्ही मधलं रेशिओ पण दिलेला नाहीये आणि ह्याचा कॅपिटल पण दिलेला नाही. ह्याचा कॅपिटल दिला असता तरी आपल्याला ह्याच्यामधला रेशिओ काढता आला असता. ठीक आहे. इथं आरचा कॅपिटल दिलेला नाहीये, त्यामुळं इथं आन्सर येत नाही. डेटा काय होतंय?
इनएडिक्युएट होतोय. लक्षात येते का? हॅलो येस सर. तुम्ही पाठीमागच्या जर एक्झाम्पल मध्ये बघितलं ह्याच्या अगोदरच, इथं बघा ए बी टी तिन्ही काय काय हे केलं त्याच्यामध्ये टाकलं ते दिलेलं आहे तिथं तिघांनी. ह्याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये रेशिओ दिलेला आहे आणि इथं काय झालेलं आहे, इथं ऍक्च्युअली आरचं जर कॅपिटल दिलं असतं तर आपल्याला आन्सर काढता आलं असतं. त्यामुळं इथं आन्सर काढता येत नाही. लक्षात येत आहे का? हॅलो येस सर. पुढं डेटा इनएडिक्वेट म्हणायचं. प्रॉब्लेम्स ऑन डिस्काउंट ऑन एमआरपी. Problems on discount on MRP. A real estate agent sells 2 sites for rupees 18,000 each. On one, he gains 25% and on the other, he loses 25%. What is his loss or gain percent? Hello. दोन साईट विकल्या किती हजाराला? 18,000. एकामध्ये 25% गेन आहे, दुसऱ्यामध्ये 25% लॉस आहे. व्हॉट इज हिज लॉस ऑर गेन पर्सेंटेज? याचा फॉर्म्युला दिलाय की तुम्हाला. If a person sells two similar items, one at gain, say X% and other at loss X%, then seller always incurs loss given by X by 10 into 2. आहे का? येस सर. म्हणजे डायरेक्टली आन्सर काय येऊ शकतं इथं? X 25% आहे, तर दोन्हीकडे सेम आहे, म्हणजे X by 10 into 2, 25 by 10 into 2 किती येते बघा. 5. 5 येते का? येस सर. सर ते स्क्वेअर आहे वाटतंय, 2 नाही. स्क्वेअर आहे का? 2 मिनिट थांबा. एक्स स्क्वेअर बाय 100 आहे ते. एक्स स्क्वेअर बाय 100. हॅलो बाळा. येस. स्क्वेअर बाय किंवा एक्स बाय 10 स्क्वेअर कसंही करा. ठीक आहे. हॅलो. येस सर. 6.25. ते फॉर्म्युला पण तिथं करेक्ट करून लिहा. तुम्ही लिहिलेला असेल, मी त्यावेळी 2 सांगितलेला आहे ते. एक्स बाय 10 स्क्वेअर आहे ते, म्हणजे 25 by 10 square. सिक्स टू 5 येते ना.
6.25 येते. ठीक आहे. हॅलो, हा काय तो लॉस येतो ना. Yes, sir. 6.25% लॉस. If a retailer marks up price by 30% and then allows 30% discount, what is his percentage profit or loss? सोपं आहे बघा. ह्या टाइपच्या एक्झाम्पलला काय करायचं, 100 रुपीज कन्सिडर करायचं. ओरिजिनल प्राइस 100 रुपीज कन्सिडर केली. ठीक आहे. आता 30% प्रॉफिट न वाढवलं त्यांना, म्हणजे किती झालं रे? 130 रुपये झालं ना. हॅलो. Yes, sir. येस. हा, आणि 30% डिस्काउंट दिला त्यांना, म्हणजे 130च 30% किती झालं? 39 झालं. Yes, sir. हा, 130 मायनस 39 किती झालं? 91 झालं ना. 91. 100 मायनस 91 किती? 9% चा लॉस आहे. 9% लॉस होणार. कळते का? Yes, sir. हे लिहा पटपट. हॅलो. Yes, sir. हॅलो बाळानो. झालं सर. By selling an article for rupees 600 more, Karthik would have made 5% profit on his sale. हॅलो बाळानो.
हॅलो येस Hello. सर. बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर ₹600 मोर म्हटलंय बरं का इथं. Karthik would have made 5% profit on his sale instead of 11% loss. What was his cost price? काय करणार सांगा. सपोज कॉस्ट प्राइस मी एक्स मानली तर काय होईल. हॅलो हॅलो बाळांनो. एक्स प्लस 600. एक्स प्लस 600 येईल. पुढं सर सेलिंग प्राइसच्या फॉर्म्युल्याने येते काय ते सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला सांगा. हा 100 minus loss upon 100 into selling price. Sorry, cost price. 100 100 minus loss upon 100 into cost price. अपॉन 100 इंटू कॉस्ट प्राइस. मग सीपीचा पण डायरेक्ट फॉर्म्युला आहे की. काय सीपीचा फॉर्म्युला. पण इथं दोन दिलेले आहेत ना रे. एकदा प्रॉफिट आणि एकदा लॉस दिलेला आहे बाळा. हॅलो Difference in selling price upon difference in profit. डिफरन्स इन सेलिंग प्राइस अपॉन डिफरन्स इन प्रॉफिट. फॉर्म्युला दिलाय का हा. नाही दिला ना. No, sir. ठीक आहे. तो आहे बरं का फॉर्म्युला. डिफरन्स इन सेलिंग प्राइस. आता इथं बघा जर कॉस्ट प्राइस एक्स असेल तर सेलिंग प्राइस तुमची झाली एक्स प्लस 600. बरोबर आहे का. हॅलो Yes, sir. Yes sir. ह्या दोन्हीतला डिफरन्स काय येणार. एक्स प्लस 600 मायनस एक्स म्हणजे 600 येतो. आता 600 प्रॉफिट आहे तुमचं 5 आणि लॉस म्हणजे मायनस धरायचं. लॉस म्हणजे मायनस प्रॉफिट असते. कळते का. हॅलो Yes, sir. त्यामुळे इथं -11 धरा. डिफरन्स इन प्रॉफिट म्हणलंय ना. बघा असा आहे फॉर्म्युला. डिफरन्स इन सेलिंग प्राइस डिवायडेड बाय डिफरन्स इन प्रॉफिट. बरोबर ना. हॅलो हॅलो लॉस sir. म्हणजे -11 घ्यायचं. प्रॉफिट -11 होणार आणि इंटू 100 करा. किती येते बघा. 600/16 इंटू 100. त्याचा आन्सर बघ किती येते. किती येते. 3750. 3750. ठीक आहे.
तो फॉर्म्युला लिहून ठेवा. डिफरन्स इन SP डिवायडेड बाय डिफरन्स इन प्रॉफिट पर्सेंटेज. इकडे लक्षात ठेवा 5% प्रॉफिट आणि 11% लॉस म्हटलेलं आहे. लॉस म्हटलंय त्यामुळे -11 घ्यायला लागलं. जर प्रॉफिट असतं तर इथं ऍज इट इज घ्यायचं. कळतंय? हॅलो. येस सर. Yes, sir. ठीक आहे. हे झालंय लिहून. चलो नो सर. लिहा. झालं का? Yes, झालं. sir. अटेंडन्स द्या तेवढे. 1 present. 2 present. 3 present. 4 present. 5 present. 6 present. 7, 8 absent. 9 present. 10 absent. 12 present. 13 absent. 14 present. 15 absent. 16 absent. 17 present. 18 present. 19 present. 20 present. 21 absent. 27 absent. 30 absent. Present, sir. 30 present. 30 आहे का? Present. कोण आहे 30? 31 present. 30 कोण आहे? विकास नळे. ठीक आहे. 31 present. 32 absent. 33 present. 34, 35 absent. 36 present. 37 present. 39, 40 absent. 41 present. 42 present. 43 present. 44 present. ठीक आहे. जावा पुढच्या लेक्चरला.